त्या नदीत गावाला येडा झालाय पाण्याने. ठीक आहे, गावच पाण्यात आहे हो. मला वाटते वाहनं मोठी वाहनं जात असतील. नाही जात नाही. काय बोलता? कमी आहे पण ह्याच्या पलीकडल्या बाजूला एवढी सकाळी सुटली पाणी वर आहे. बर रस्त्याच्या वर. रस्त्याच्या वर. हा ठीक आहे. ऊसातून हिन पाणी उचललं. आता तरी थोडं कमी झालं. आणि ते समोर एक पूल दिसतोय का, ती रेल्वेचा आहे. रेल्वे जाण्यासाठी ही लय उंच पूल आहे बरं का. ही हा इकडून यायला लागलो आम्ही. हा वरनं वाहत होतं थोडं थोडं. ह्याच्यावरून आला का नाही मग? मग ह्याच्यावर आलो की थोडं थोडं. असेल कोणी बंगल्यात. नाही सगळे बाहेर गेले. बंगल्यात पाणी होतं रात्री. कुठं जातं हो गावात गावाच्या कडेने पाणी. ठीक आहे. खताचं दुकान आहे. अरे रे 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 खत. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी. सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो. आणि आज बघा आकाश एकदम स्वच्छ आहे. कुठला आभाळ नाही, काय नाही काय नाही. एक ठिगळ सुद्धा नाही कुठं. एकदम स्वच्छ. जणू काय असं वाटतंय की जादू झाली, चमत्कार झाला. निसर्गाचा चमत्कार आहे बघा. एका क्षणात वातावरण बदलून गेलं सगळं. एक पक्षी तिथं कालवा चालू आहे झाडावर. मैना आली सकाळ सकाळ. मैना, हे मैना ये ये. पाऊस उघडलाय आज बऱ्यापैकी चांगला आहे. पाणी साठलंय. तर बेंदचं पाणी तुम्हाला दाखवतो बघा. बेंदला पाणी भरपूर आहे अजून सुद्धा. नाहीतरी कमी आला असेल. काल दिवसभर पाऊस नाही. बेंदच पाणी खळखळ 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 बेंद चालू. पाणी आता जरा स्वच्छ यायला लागले. सगळी घाणी होऊन गेली. इकडे बी चालू आहे पाणी. आता ही पाणी लई दिवस म्हणजे 4-8 दिवस तरी हळूहळू हळू वाहणार आहे. पण पाऊस आज उघडल्यावर वाटायला लागलं. एकदम स्वच्छ आहे आभाळ. पावसाचं काय सांगू नाही शकत कधी काय होईल काय होईल. पण तरी पण ही पाण्याचा आवाज ऐकून जरा बरं वाटते. खळखळ खळखळ पाण्याचा आवाज. कसं वाटतंय काय मित्रांनो? मग कसं काय पाऊस पाणी बरं आहे का? पाऊस पाणी छान झालेलं आहे. पण शेतकऱ्याचं ते नुकसान बी प्रचंड झालेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्याचं झालंय त्या शेतकऱ्याला सरकारनं आईसारखं सांभाळावं असं माझं मत आहे. सरकार म्हणजे आईच. म्हणजे कुठल्या शेतकऱ्याचं झालं नाही. म्हणजे सगळ्याच झालंय ना. सगळ्याचं झालंय. पण ज्यांची मातीच वाहून गेली, ज्यांची स्वप्न वाहून गेलेली आहेत आणि त्यांच्या स्वप्नांचा विचार केला पाहिजे ना सरकार. त्या पटीत आपलं कुठे एवढं नुकसान आहे. पाणी आहे सगळं. रानात पाणी असू दे ना. पण असं घरदार प्रपंच भांडी कुंडी सगळं लागा त्यांची ते खेळण्यातला जो प्रपंच असतो खेळण्यातलाच प्रपंच आहे. असं लागा पत्र काय राहिलंय त्यांचं? काय राहिलं? काय राहिलं? अंगावरची चेटी सुद्धा वाहून गेलेली आहे. आहे ग वर गेली काय? बर झालं का आईचं मुग नीट? भुंग झालं. ते मुगाला भुंग लागते लगेच. होय हरी आलाय. आता आम्ही चाललोय तिकडं सीना नदीकडे. सीना नदी बघायला. काय त्याला बघायचंय कुणाला यायचं मागं. त्या पुलावर लय जास्त वाचवता पूल. आमचं काम तिकडे चालू आहे. तिकडे चालू आहे ना. चला बघून येऊ आता काय कसं काय. हा बघू. आता कुठं काम चालू आहे तुझं? तिकडे ती शिराळा. कुठलं शिराळ? लगे बसलं ते पुढे. तिथं नाही का शिराळ? हाय की ती शिराळा. डोऱ्याची शिराळा माहिती ती. हा डोरे शिराळ. डोरे शिराळ ती आहे ती शिराळा. त्या नदीच्या पलीकडेच आहे. हा नाही मी तीच की जरी हऱ्यात पडला फिडला पाण्यात तर मी काढतो की त्याला बाजूला. मला इथे पवायला. दोघं पडणार आम्ही एकदा एकाला दोघं आपलं होय. इथे पवायचं असं काय नाही. बरं बरं चला
होय निघूया लवकर येऊ माघारी. लय पाण्याजवळ जाऊ नका बा. नाही, नाही. थांबलं, बघतो. हा. सगळ्या रानाने पाणी लागलंय बघा पाणी जायचंय. सगळं पाणी जाय रानाने. आमच्या गावचं आहे. तर मंडळी आम्ही आता ना परांडा रोडने चाललो होतो. थांबा की जाऊ तिथं पलीकडला एक बंद आहे, बंद आहे का? अलीकडला बघू आपण जाऊन स्वतः. जाऊन बघू, चला बस. नाहीतर दुसऱ्या मार्गे जावं लागेल. हरीचं काय झालंय, हरीचं साहित्य सगळे नदीच्या पलीकडे अडकलेली आहे ती आणि कुठनं मार्ग निघतोय ती बघू. आता ही एक मार्ग बंद आहे, आता दुसऱ्या मार्गाने एक जाऊ. ही जर चालू असला तर ह्याने जाऊ, नसेल तर मग तिकडे एक डोहऱ्याच्या शिराळा म्हणून आहे, हा पण ते नदीच्या पलीकडून जाऊन हा यायचंय. हा मग सगळं साहित्य आमची 4-5 दिवस तिकडे जायते, पाऊस पडल्यामुळे जायत नाही. बरं बघू. ही कोण रस्ता चालू असला तर जाऊ, नाही तर मग आता त्या तिकडं- नदी बसली जाऊ, हा. तिथं नदीवरनं जर जायचं आलं तर जाऊ, नाही तर माघारी येऊ. तसं करू. हा? हा, बसा आता आपण आलोय लव्या गावात. लव्या इथून थोडस अंतरावर आहे, गावात पण इकडे पाणी आहे, गावात लाव्या गावात हा. घरानं पाणी गेलं सगळं. इथं काय कुठला कार्यक्रम आहे, एवढी माणसं थांबली तिथं? का डेअरी आहे? माणसं आपलं चर्चा चालू असते पावसाच्या, या 2 दिवस उघड. हा 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 हा. अरे अवघड झालं की हो. ही नदी आहे का वडा आहे? ही पलीकड नदी आहे, ही ही नदीच पाणी आलेलं ही आहे. वडा आहे का नदी आहे? काय नदीच आहे का? बोर्डाच्या पलीकडे आहे ती नदीच आहे ना? हा बर. पाणी बंद, रस्ता बंद आहे राव. तिकडून उगत आलोय. तिकडे बी बंद आहे, कुठनं? सगळं बंद आहे. सेंद्रीवरनं मी तर आधीच म्हणलो होतं हरीला. लांब आहे. पलीकड नदी आहे, नदीच्या अलीकडे पाणी आहे. चालत सुद्धा जमायचं नाही जायला. वाचते पाणी काही अलीकडे. होय, मला वाटते वाहन मोठी वाहनं जात असतील. काय बोलता? ह्याच्या पलीकडल्या बाजूला एवढी सगळी सुटली पाणी वर आहे. बर, रस्त्याच्या वर. हा ठीक आहे. ऊसातून हिन पाणी उचले. तिथली माणसं कुठे गेली? लांब गेली असतील भाऊ. वस्ती आहे पलीकडे. हिथं बी नसेल कोणी या बंगल्यात. बंगल्यात पाणी होतं रात्री, कुठं जातं हा गावात. ठीक आहे. खताचं दुकान आहे. अरे रे रे रे, खत सगळा इरगळून गेला असेल. वाहूनच गेलं. नदीच्या कडच अवघडच आहे हो, लयच अवघड आहे. अरे काय करायचं मग? पलीकडून जायचं? पलीकडून जावं लागेल. चला मग सेंद्रीवर. त्या पुलावरून जात असेल की? मधल्या नालगावला बी मध्ये उसातलं पाणी होतं. मग सरळ तिकडल्या मार्गे जाऊ. आता आम्ही कुर्रवाडी बार्शी रोडने चाललेलो आहे. तिथं सुद्धा एका ठिकाणी नदी आडवी येते. तर तिथे आहे चालू. हा, पण तिथं ती पूल चालू आहे. पूल मोठा आहे जरा तिथं. बघू आता. त्याच्या पुढे अडचण आली तर आम्हाला आता ते गावाला जायचं म्हटल्यावर आभाळ बघा, फ्रेश आहे आम्हाला. स्वच्छ आहे जरा. म्हणजे हाय ऊनही पडतंय आता. तर आपण आलोय म्हैसगाव मध्ये आता. आणि म्हैसगाव मध्ये सुद्धा बरंच हे झालं, पण आता मला वाटतं कमी झालं काय की थोडं. थोडं कमी झालं. पुढं आपल्याला नदी आडवी लागेल ना. नदी आडवी लागते पुढं. त्या नदीत गावाला येडा झालाय पाण्याने. ठीक आहे, गावच पाण्यात आहे हो. जवळजवळ गावच पाण्यात असले ते पुढे गेले हो. समोर दिसतंय नदीच पात्र आहे. अरे बाप रे. आता इथं नदीच बघायला मिळेल आपल्याला चांगली आहे का नाही? फुल नदीच भरलेली आहे. फुल नदीच भरलेली आहे. कडनं पाणी येडा आणलेला आहे. गावाला त्या पुलावरून आपण आता बघतो. नदीचं पूल नाव आहे तिथं पूल आहे ना. पुढं. त्या बघा नदी आहे का? ही बघा नदी विस्तार. पलीकडला जुना पूल आहे.
त्याच्यावर पलीकडे पाणी आहे आणि इथं पाणी असं आहे. हे बघा साहेब थांबून देत नसते नाही नाही ते इथं कडलं लय उंच पूल आहे. त्या उंच पुलावर पाणी आहे इकडं. लोकांच्या पायपा आणि हिन सगळ्या वाहून गेल्या, मोटरा वाहून गेल्या. आणि ती समोर एक पूल दिसतोय का, ती रेल्वेचा आहे, रेल्वे जाण्यासाठी. ही लय उंच पूल आहे बरं का ही. चला हरी, काय लागा कसलं पाणी आहे? वरण वाहत होतं त्या दिवशी. काय बोलतो? अलीकडे या वर्ण वाहत होते. दिवशी आम्ही आंध्रात उशीर झाला आम्हाला, त्या पुलावरनं वरण वाहत होतं. हा इकडून यायला लागलो आम्ही. हा ती वरण वाहत होतं थोडं थोडं थोडं. ह्याच्यावरून आला का नाही मग? मग ह्याच्यावर आलो की थोडं थोडं. चालतंय चालतंय चला. चिटकून होतं पाणी याला. होय ना, आता कमी तरी झालंय जरा. आता रिद्रो गावात ना आपण कुठे चालू अरे आता? आता चाललोय आम्ही लोणी, लोणीला. परांड्याच्या अलीकडे आहे. आणि इथून परत शिराळा. ह्या गावात मला वाटतं ते पाणी होतं का त्या दिवशी ह्या गावात? त्या गावात पाणी नव्हतं ना. थोडं लांबनाचा आहे त्यामुळे चढावर असल्यामुळं पाणी ह्या साईडला आहे. पाणी ह्या साईडला आहे नदी. आता जाताना पुढे तुम्हाला पाणी दिसतंय, पण पाण्याच्या कडेकडनं जायचं आपल्याला. फिरता फिरता भूक लागली, त्याच्यामुळे आता आम्ही ऊस खायला घेतलाय. तिथं ऊस होता जाता जाता. आता नदीला प्रदक्षिणात मारायला लागलोय आम्ही. का रे? नदीला प्रदर्शन आहे आपली, अजून लांब आहेत ना पुढं. लांब आहे ना. चला इथं असं मस्त वातावरण आहे आणि पाणी दिसणार तुम्हाला सगळं कडने. पाणी अजून सगळं नीट रानातनं निघलेलं नाही. ऊस खाऊन झाला आता मस्त हात घेतो. ए यार तोंडात कशाला घेतो पाणी लागा येड्या? काय लागा येडा हरी, हात धुवायचा असतो नुसता. झालं थोडं चांगलं पाणी आहे की. गॅस्ट्रो झाला म्हणजे दणगळची लहार. पेट्रोल तसलं काय आता होत असतं. ए यार ही पाणी, अरे नदीचं पाणी यायला का हरे हे आलेलं? वाहून आलेलं पाणी आहे. अरे देवा, येत नाही पाणी. येत नाही. तोंडात घातलं का नाही तू विनाकारण? मग काय होत आहे? कडुलिंबाचा पाला चावून चावून थुकून टाक. चल. ही पाणी बघा कसं आहे, हात धुवायला एक ठीक आहे, तुम्ही तोंडात घ्यायचं नाही पाणी असलं. होय. अरे बघा आता साथीचा रोग कसले येते. आता ही नदी वाहून गेली का, त्या भागात आता साथीचा रोग येणार सगळं. येणार. हो, गॅस्ट्रो होणार, लोक आजारी पडणार, चिकनगुनिया, मलेरिया, मच्छरांचा आजार, ही साथ आता असंच होणार. पाऊस बंद झाला की ते चालू होणार. हा आता आलोय आपण डोरे शिराळ त्या गावात आलोय. एका बाजूने जायला येत नव्हतं म्हणून दुसरी गुण आलो आपण. 30 किलोमीटर आम्ही 30-40 किलोमीटर अंतर ओलांडलं. 30 किलोमीटर ओलांडला असेल. आणि या भागात सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. इकडला बातमी इकडल्याच भागातली आहे सगळे. हो का, रस्ते सगळं वाहून गेले तरी खचले ते. म्हणजे पाऊस पडला नाही म्हणून आलोय, नाही तर येणार नव्हतं. चला ह्या शिराळा गावात आम्ही आलोय. डोरे शिराळ म्हणायचं ह्या गावाला. हरीची साहित्य घेतलं सगळे पिशवीमध्ये, निघालोय माघारी. आता जवळजवळ 1.5 तास गेला, लांबनं येडा मारून आलोय. हरीला पंचायत पडली समजा, त्याची साहित्यच वाहून गेलं तर मग काय करायचं? होय हरे. 4-5 दिवस झाले इकडे आलो नाही. 5-6 दिवस झाले पाऊस असल्यामुळे. काम इथं चालू होतं, थोडं राहिलं यांचं काम, पण आता ती पावसामुळे ह्याच्यामुळे आम्ही इकडे आलोच नाही. मग आता इकडून लांब ना आलो आम्ही. आता दुसरं तर काम करावं म्हटलं इथलं पण नाही. मोठा पूर आला तरी काय अडचण नाही. हरीचे साहित्य हरीला भेटलं. होय अरे, आता मला शेतकरी जरी वाहून गेलं तर काय अडचण नाही आता हरीला. तसं काय बोलू बरं का, शेतकरी आहे तर आपण आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं. इथलं सगळ्या पिकांनी पाणीच आहे बघा. अजून बी ऊस आहे, पुढं ऊसात बी पाणीच आहे. अजून बी कुठं कुठं बैलगाड्या आहेत त्या, आणि बैलगाड्याच्या खालनं चालणारे कुत्रे बी आहेत अजून. दिसलं का? बैलगाड्याच्या खाली कुत्रं चालायचं पहिलं.
आता चालतंय की? पहिलं ह्या गावावरनं त्या गावावर जर जायचं म्हणलं तर मालकाबरोबर कुत्रं यायचं आणि त्या कुत्र्याला दुसऱ्या गावात गेलं ना त्या गावची कुत्री चावायची. मग ती कुत्रं काय करायचं, बैलगाड्याच्या खालनं चालायचं. बैलगाड्याच्या खाली काही दुसरी कुत्री येत नसायची, त्याच्यामुळे त्याचं संरक्षण व्हायचं. आता ते दिवस गेला. आता या असल्या गाड्या निघाल्या. आम्ही आलो आहे आता हॉटेलवर आणि आम्ही मागवली मिसळ. इथली मिसळ एक नंबर असते, मस्तपैकी मिसळ खायची आता. मध्ये खाल्ली होती का आपण? हो, आणि मार्गस्थ व्हायचं गावाकडे. बऱ्याच दिवसांनी आपण आलो, अजून लय दिवसाने आलो. कुरोला आली की मग इकडे मिसळ खायला येतो आम्ही, फॅमिली नाही. तर ही मिसळ, इथं रस्सा, ही रस्सा ह्याच्यामध्ये टाकायचा, पावाबरोबर खायचा. काय करतोय, कांदा बाजूला कांदा काढतो, साईडला काढतोय. थोडा किराणाही घेतला कुरवाडीत. आता आम्ही निघालो गावाकडे आणि हे आपल्या गावाकडचा रोड. त्याला गावात पोचलो. आता पिशवी काढून घेऊ, सामान आणलेलं. काढा की. चला की.